दोघींमधला एक असा किस्सा आहे जो माझ्या घरात पण नाही माहिती कोणाला आणि माझ्या म्हणजे हिच्या घरात पण नाही माहिती कोणाला. हाय, डे 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मला ना खूप गप्पा मारायला कंटाळा आला होता एकटीलाच, तर त्यामुळे आज मी बोलवले पूजाला. तर आम्ही दोघी मिळून गप्पा मारणार आहे, थोडस दोघी मिळून बोर करणार आहे तुम्हाला. तर आता ही माझी अशी बेस्ट फ्रेंड झाली आहे ना की मी हिला सगळं शेअर करते आणि शेअर करण्याच्या आधी मी विचार पण नाही करत की मी हे तिला शेअर करू की नको. तर तू सांग थोडं आपल्याबद्दल. अशी मैत्रिणी झालो की इळातून कमीत कमी 10च्या वरी कॉल जातील आमच्या दोघीच्या आणि भेटलेच बी आम्हाला चैन पडत नाही. आणि 2 मिनिट का होना आम्ही दोघी भेटणार म्हणजे भेटणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आमच्या दोघींची अशी मैत्री स्टार्ट व्हायच्या ते आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही दोघी म्हणजे नाही का खूप छान मैत्री होईल आमच्या दोघींची. आणि आमच्या दोघींचा बर्थडे सुद्धा एकाच दिवशी आहे. आणि हे आम्हाला कधी कळलं असेल, पूर्ण 1-1.5 वर्षांनंतर कळलं होतं. जेव्हा नेक्स्ट म्हणजे माझा बर्थडे झाल्यानंतर आपली काहीतरी मैत्री झाली 6 महिने असेल, 6 महिन्यांनी दोघी नंतर मी बोलायला लागलो आपण. तेव्हा त्यानंतर बर्थडे होतं तेव्हा मला कळलं, माझ्या बर्थडेच्या दिवशी मला कळलं की हिचा बर्थडे पण असतो असं. तर पूजा, तू लास्ट टाइम तुझ्या नवऱ्याबरोबर कधी गेली होती फिरायला? नवऱ्याबरोबर आठवते. असंच होतं, लग्न केल्यानंतर नाही घेऊन जात नवरे लोक. सगळ्यांना वाटतं की ती मस्त फिरतात. गेलेलं वाटतं डिसेंबर मध्ये बहुतेक. अरे यार, डिसेंबर आता कोणता महिना चालू आहे माहितीये तुला? ऑगस्ट ना. अगं काल प्लॅनिंग केलेलं, पावसामुळे घरी बसून घेतले. अरे असंच असतं लग्न झाल्यानंतर आपल्याला नाही मिळत फिरायला अँड ऑल. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज, मग जेव्हा तू तुझ्या नवऱ्याला पैशासाठी फोन करते तर त्याचं उत्तर काय असतं? हा का, बघू किती काय नाही म्हणतो माझ्यासाठी, म्हणजे टाळा लेकिन आताच बोलली. आता एक एक्झाम्पल, ते कॅनल आलं होतं, मला बोलली पैसे दे. मी म्हणले नाही. तिच्या पप्पाला फोन केली, म्हणले किती पाहिजे बाळा? ती म्हणले 200. तर म्हणले लगेच मध्ये जाते कॅनल. दोघींमधला एक असा किस्सा आहे जो माझ्या घरात पण नाही माहिती कोणाला आणि माझ्या म्हणजे हिच्या घरात पण नाही माहिती कोणाला. मी असं जस्ट माझं पार्लर होतं, सो मी पार्लर बंद करून आले आणि मला काही भूक वगैरे नव्हती, मी जेवणच आले होते आणि हिला खूप भूक लागली होती. आणि मला ही येऊन काय बोलते, साक्षी तुला भूक लागली आहे का? तर मी म्हणलं नाही का. मला म्हणते तरी तू माझं वातावरण बघितली आणि मला असं वाटलंच की हिला भूक लागली, तिने काही जेवायला वगैरे बनवलं नाहीये. तू मम्मीकडून जेवण करून आलेली त्यावेळेस, पण मी बोलले ना, पण लगेच तू क्लिक केली का ही अशी विचारली असेल. मग त्यावेळेस तू म्हणली की चल मग आपण जेवण करू, मला पण नाही. आणि मेन गोष्ट, माझ्या अकाउंट मध्ये 0 बॅलन्स होता, माझे पैसे नव्हते माझ्या अकाउंटला. पण हिला खूप भूक लागली होती, मी म्हणलं चल जाऊयात आपण काहीतरी जुगाड करूयात. आणि आम्ही ना म्हटलं की मस्त जाऊयात रिलॅक्स पावभाजी म्हणून ना, तिथे गेलो आम्ही. आणि देन नंतर ह्या मॅडमनी, म्हणजे हिला माहित नव्हतं माझ्या अकाउंटला बॅलन्स नाहीये, पण मी म्हणलं बाळा तुला जे खायचं ना ते खा, आपण मी करते पे म्हणून. आणि मला पण माहिती होतं की हिच्याकडे पैसे नाहीत. आणि मस्त आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली छान, आणि ना का असं झालं खाऊन. आणि म्हणलं आता बिल पे करायचंय, आता मी कोणाला फोन करू? आणि मी म्हणलं अनिकेतला फोन करून त्याच्याकडून पैसे घे. वाटत होती की तुझ्याकडे आहे, तू सडनली म्हटली ना, असं बघितली किती झाले बिल. बघितल्यानंतर दादा बोलल्यानंतर मला इतकं मी म्हटलं अगं पैसे नाही, म्हटली अगं नाही आहे काय तर. आणि मग मी म्हटलं की मी अनिकेतला फोन करेल, त्याच्याकडून ऑनलाईन मागेल, पण तो मला बोलला की माझ्याकडे कॅश आहे. तर मग मी म्हटलं आता कोणाला फोन करू. मग मी माझ्या भावाला फोन केला आणि भावाला फोन करून मी म्हटलं दादा ऐक ना, मला ना 500 रुपये पाठव, आणि ना अनिकेतला पोलिसांनी पकडलंय. म्हणजे खाण्यासाठी किती खोटं बोलायला मैत्रिणी. अनिकेतला पोलिसांनी पकडलाय तर त्याला पैसे ट्रान्सफर करायचे भाई. तो म्हणला खिडकीत आम्ही पाठवतो, आणि त्याने पैसे पाठवले. मी बिल पे केलं आणि रात्रीचे वाजले होते 1:30. तुम्ही समजून घ्या कशी मैत्रीण असेल. पूजा, मला तरी आठवतंय की माझ्या वाईट वेळात आहे ना, म्हणजे कोणी नव्हतं तेव्हा फक्त तूच होती. जेव्हा मला खरंच रडावंसं किंचाळावंसं वाटत होतं तेव्हा मी तुझ्याकडे येऊन किंचाळले होते. हे मला चांगलं आठवतं, पण ती वेळ मी नाही सांगू शकत. आणि तुझी पण अशी काही वेळ असेल ना? खूप डेंजर असं प्रसंग पडला होता की त्या टाइमला मी कुणाला सापडत होते, म्हणजे सांगू पण शकत नव्हते की मनातली एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून सगळं काही शेअरिंग केले. ते तिच्यामुळे आज मी उभं पण आहे. मी म्हणजे जगात बसते, हसते, तोंडावर स्माईल वगैरे, म्हणजे हिच्या कारणच माझी मैत्री. तिथून पुढेच आपली फ्रेंडशिप खूप वाढली की आज
आम्ही असं की दोघी एकूणमेकाला भेटल्याशिवी बोलल्याशिवी एकूणमेकाचं